2014 माननीय मोदींनी शपथ घेतली. या गोष्टीला उद्या बरोबर 12 वर्ष पूर्ण, म्हणजे साधारणतः एक तप मोदीजींच्या राज्यारोहणाला भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या सरकारला पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेपर्यंत काही गोष्टी शेअर करू इच्छितो. 26 मे ते 21 जून साधारणतः एक मास, एक महिना हा आम्ही तपपूर्ती मास भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशभर उत्साहाने साजरा करतो. आता ह्या संपूर्ण मासामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि बाकी सगळे कोकणातील जिल्हाध्यक्ष त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करतो. त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा मी सांगतो, पण तत्पूर्वी या 12 वर्षातील जी काही 10 ठळक कामं आहेत ते तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा माझा पहिला प्रयत्न करतो. 2014 ते 2026 अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावरती आणण्याचं मोठं काम मोदी सरकारने केले. त्याची मी कॉपी तुम्हाला देणार नाही, त्यामुळे ती प्रत्यक्ष ऐकायला हरकत नाही, लिहून घेण्याची गरज नाही. कॉपी काढल्या तुम्हाला देतो. 2014ला भारत ही 11वी अर्थव्यवस्था होती आणि 2025ला आपण $4 ट्रिलियन ओलांडून युके, फ्रान्स, जर्मनीला मागे टाकून 4थ्या क्रमांकावर गेलो. जीडीपी 7% वर ठेवून ही जगातली 4थ्या क्रमांकावरची अर्थव्यवस्था नेण्यामध्ये मोदी सरकार यशस्वी आहे. क्रमांक 2, तो प्रश्न संविधानापासून आजपर्यंत सुटला नव्हता, 1950 पासून आजपर्यंत सुटला नव्हता, तो म्हणजे काश्मीरमध्ये असलेल्या 370 कलम जे नाईलाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अंतर्भूत करावं लागलं होतं अनेकांची इच्छा नसताना. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आग्रहाने ते 370 कलम म्हणजे एका देशातल्या एका राज्यात 2 पंतप्रधान, 2 झेंडे, 2 संविधान हे रद्द करण्याचं काम, म्हणजे 370 5 ऑगस्ट 2019ला 370 आणि 35 हे रद्द झालं. हे दुसऱ्या क्रमांकाचं. प्रभू रामचंद्राचं 22 जानेवारी 2024ला पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठा. 500 वर्ष कितपत पडलेला प्रश्न मोदी साहेबांनी सोडवला. म्हणजे 370 कलम जवळजवळ 75-80 वर्ष कितपत पडलेला प्रश्न. रामचंद्रांचा मंदिराचा पुनर्निर्माणाचा प्रश्न जवळजवळ 500 वर्ष सोडवण्याचं काम त्या ठिकाणी आमच्या मोदी सरकारने. आपण डिजिटल इंडियाची जी क्रांती आहे ती आपण बघताच आहे. देशात जगातल्या फास्ट जर डिजिटल क्रांती कुठे झाली असेल तर ती हिंदुस्थानामध्ये, आणि लाभार्थ्यांपर्यंत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याच्या योजना सुद्धा मोदी सरकारच्या या कार्यक्रमात. क्रमांक 5, स्वच्छ भारत मिशन जी घेतली ती आता जवळजवळ बघा 12 कोटी गावागावामध्ये शौचालय बांधण्याचं काम छोटं आहे पण त्याचे इम्पॅक्ट मोठं आहे. म्हणजे 12 कोटी गावागावांना सामान्य माणसांना आणि प्रामुख्याने महिला वर्गाला सन्मान देण्याचं काम, जे उघड्यावर शौचालयांना ते सन्मानाचं काम त्या ठिकाणी गेलं. 60 कोटी लोकांनी, मोस्टली महिला आणि गावातल्या मंडळींनी याचा लाभ घेतला. पायाभूत सुविधेमध्ये प्रामुख्याने हायवे, रस्ते, जो आता आपण मुंबई गोवा हायवे जरी आपला 10, 12, 14 वर्ष रखडला असला तरी आता तो 90% पूर्ण झाला.
परंतु देशातले मला वाटते दर दिवशी 37 किलोमीटरचा हायवे बांधण्याचं रेकॉर्ड या मोदी सरकारच्या काळात झालेलं आहे. विमानतळांची जी संख्या होती ती 74 होती 2014 पर्यंत आणि आता 157 विमानतळ जवळजवळ दुप्पट विमानतळ या देशामध्ये गेल्या 12 वर्षात. रेल्वे, वंदे भारत गाड्या, स्थानकांचा कायापालट, जवळजवळ 2300 अशा प्रकारच्या रेल्वेच्या व्यवस्था निर्माण. क्रमांक 7, एक देश एक कर. 1 जुलै 2017 पासून जो जीएसटी लागू केला, या जीएसटीची कर प्रणाली सोपी करण्याचं काम केलं. आज जीएसटी कलेक्शन जे आहे त्यामुळे भारत सरकारकडे फार मोठ्या प्रमाणातला कर माध्यमातला निधी जमा करण्याचं काम डिजिटलच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून. क्रमांक 8, लोकांचं जे काय वैद्यकीय सुविधा आहेत त्यामध्ये आयुष्यमान भारत जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना. आपण यापूर्वी अमेरिकेचं नाव घ्यायचं. आता 22 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचं काम केलं. कोविडचा तर काळ आपल्याला माहिती आहे. मोफत नुसती लस भारतातच मोफत दिली नाही तर जगातल्या अनेक देशांना मोफत लस देण्याचं काम. क्रमांक 9, चंद्रयान यान जे आहे अंतराळात झेप घेण्याचं 23 ऑगस्ट 2023 जवळजवळ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशा प्रकारची जी मोहीम केली, म्हणजे या क्षेत्रात सुद्धा मोदी सरकारने काम केलं. नारी शक्तीला ताकद देण्यासाठी तिहेरी तलाक रद्द करण्याचा, म्हणजे मुस्लिम महिलांना सुद्धा न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं. बेटी बचाव बेटी पढाव असेल, उज्ज्वला योजना असतील, अनेक मी सांगू शकेन, मेक इन इंडिया असेल, पीएम किसान असेल, या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने केल्या. मी 10-12 गोष्टी फक्त तुमच्या समोर सांगितल्या, त्याची माहिती मी तुम्हाला दिली. परंतु गेल्या 12 वर्षामध्ये अनेक कामं ठळकपणे मोदी सरकार करण्यात यशस्वी झालं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, जलवाहतूक याच्यामध्ये फार मोठे रिफॉर्म्स त्या ठिकाणी केले. सामान्य माणसाचा म्हणजे आमच्या सरकारचं अंतिम ध्येय आहे की सरकार हे एक साधन आहे आणि अंतिम माणसाचा त्याच्यापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत, गावातल्या शेवटच्या गरीब माणसापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य आणि रोजगार या 6 गोष्टी गावातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं हा निर्धार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे तपपूर्तीचा हा 12 वर्षाच्या तपपूर्तीचा कार्यक्रम आजच्या या आपल्या प्रेसच्या माध्यमातून मी माझ्या सगळ्या जिल्हाध्यक्षांना, कार्यमंडल अध्यक्षांना आणि ते बूथ अध्यक्षांपर्यंत आवाहन करणार आहे की विविध कार्यक्रमाने आपण उद्यापासून त्याला सुरुवात करायची आहे आणि जनतेपर्यंत पोहोचायचं आहे. या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आपण काम करायचं आहे. या तुमच्या माध्यमातून मी त्या माझ्या यंत्रणेमध्ये पक्षाच्या यंत्रणेला पण निर्देशित करतो आणि जनतेला पण आवाहन करतो या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सहभागी व्हायला हवं. आता करायचे कुठले कार्यक्रम आहेत त्याच्या काय काय थोड्या एक झलकीत सांगतो. साधारणतः तुमच्या माध्यमातून जातील कार्यक्रम. 5 तारखेला जसं उद्यापासून कार्यक्रमांचे मेळावे सुरू होतील, बैठका सुरू होतील, नियोजन सुरू होईल. आपल्या आपल्या भागातले जे बेस्ट काम आपल्याकडे झालेलं आहे ते जनतेपर्यंत नेऊन पोचवायचे आणि ज्या समस्या अजून शिल्लक आहेत, म्हणजे आपण 12 वर्षात पोहोचलेलो आहे, काही समस्या सुटल्या असतील 10%, 20%, 30%, पण तो अजूनही अनेक समस्या सोडवण्याच्या बाकी राहिल्या. त्यामुळे आपण आता मोर्चा आंदोलन करणारे नेते नाही तर आपण लोकांच्या समस्या सोडवणारे नेते आहोत. म्हणून या पुढच्या मासामध्ये अशा अनेक समस्या लोकांपर्यंत जाऊन, छोट्या असतील, मोठ्या असतील, मध्यम असतील, या समस्या गोळा करण्याचं काम सुद्धा या 1 महिन्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण करावं असे संपूर्ण देशभर आमच्या पंतप्रधानांचे, आमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांचे आणि सगळ्या प्रदेश अध्यक्षांचे निर्देश आहेत. प्रमुख काही कार्यक्रम जे वरून दिलेत तेवढे फक्त मी वाचून दाखवतो. बाकी त्यांनी आपल्या माध्यमातून जे बेस्ट आपल्याकडे होतील ते मासामध्ये करावं. 5 जूनला पर्यावरण दिन. हा पर्यावरण दिन भारतीय जनता पक्ष अख्ख्या देशभर आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या मातेला, म्हणजे ही पृथ्वी माता जशी आहे, भारत माता जशी आहे, तशा आपल्या आईसाठी 1 झाड आपण लावू. 1 झाड 5 जूनला माझे कार्यकर्ते, जनता आपल्या मातेच्या स्मरणार्थ
तर नसेल तर स्मरणार्थ, असेल तर आदरार्थ, की त्या दिवशी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने एक झाड आपल्या भागामध्ये, आपल्या परसदारामध्ये लावावं, अशा प्रकारचं आपल्या संपूर्ण देशभर अभियान करतोय.